दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही असं बाळासाहेब ठाकरे यांनी जावेद मियादाद यांना ठणकावून सांगितलं होतं असं संजय राऊतांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीसांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहावा असं देखील राऊत म्हणाले। तर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आता जोरदार राजकारण रंगलेलं आहे आणि आता विरोधकांकडून भाजपवर जोरदार निशाणा साधला जातोय। देवेंद्र फडणवीस यांनी जावेद मियादादला मातोश्रीवर बोलावून बिर्याणी खाऊ घातली अशी टीका केलेली होती आणि त्याला आता संजय राऊतांनी हे उत्तर दिलंय। आम्ही बोलावलं ना, जावेद मियादाद हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत। मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी, त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही। भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो, तो गुडघ्यात सुद्धा नाही। त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे। क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले। काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका, पुन्हा मॅचेस सुरू करा। बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं? काय सांगितलं? दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही। परंतु काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही। मिस्टर फडणवीस, तुमच्या नरेंद्र मोदी सारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेबांनी तोंडावर सांगितले मियादादला चाय पिया और निकल जाओ। क्रिकेट बद्दल भारतीय जनता पार्टीने शेपूट घातली, अहो शेपूट तुम्ही घातली असेल। भारतीय जनता पार्टी क्रिकेटच्या बाबतीत आणि राष्ट्रप्रेमाच्या बाबतीत अतिशय सजग आहे। जावेद मियादादला घरी घेऊन बिर्याणी खिलवणारे तुम्ही क्रिकेटची भाषा करू नका, पाकिस्तानची भाषा करू नका। तुम्ही पाकिस्तान ज्या भाषेत बोलतायत त्या भाषेत संजय राऊत बोलतायत। अहो तुम्हाला क्रिकेट बद्दल जर काही एवढंच प्रेम असेल तर तुम्ही तुमचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांना सांगा, आधी मिलिंद नार्वेकर यांचा MCA वरचा राजीनामा घ्या आणि मग क्रिकेट बद्दल बोला।